नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे का, की श्री गणेशाचे एक असे मंदिर सुद्धा आहे, जेथे की श्री गणेशाला त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखले जाते. माहिती आहे का तुम्हाला ते कोणते मंदिर आहे? नाही ना? तर नमस्कार मित्रांनो. अष्टविनायक मंगळवार ह्या सीरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अष्टविनायक यात्रेमधील तिसरे गणपती म्हणजेच श्री बल्लाळेश्वर गणपती पाली. रायगड जिल्ह्यातील पाली गावामध्ये श्री गणेशाचे हे मंदिर स्थित आहे. या मंदिराची कथा आपल्याला अशी कळून येते. एकेकाळी पाली या गावामध्ये बल्ला नावाचा एक लहान मुलगा राहत होता. त्याचे वडील व्यापारी होते व बल्ला हा श्री गणेशाचा खूप मोठा भक्त होता. तो गावातील सर्व मुलांना घेऊन श्री गणेशाची कथा सांगायचा, श्री गणेशाची आराधना करायचा. एके दिवशी असेच गावातील सर्व मुलं हे गावाच्या बाहेर जंगलामध्ये गेले व त्याथे त्यांनी श्री गणेशाची दगडापासून एक मूर्ती बनवली व त्या मूर्तीची पूजा करू लागले. त्याच दिवशी सर्व मुलं ही घरी वेळेत परतली नाही, म्हणूनच त्या गावातील सर्व पालक हे बल्लाच्या घरी गेले व त्यांनी बल्लाच्या वडिलांना सांगितले, की त्यांच्या मुलामुळे आमची मुलं सुद्धा बिघडत आहेत व आज ते घरी सुद्धा परतले नाही. त्या गोष्टीहून बल्लाचे वडील रागावले व ते रागाने गावाच्या बाहेर जंगलामध्ये गेले व त्यांनी मुलांना शोधले व त्याच ठिकाणी त्यांनी त्यांनी बल्लाला खूप ओरडले, त्याला मारले व तेथेच एका झाडाशी त्याला बांधले व त्यांनी जी मूर्ती बनवली होती ती मूर्ती सुद्धा त्यांनी जमिनीवर आपटली व तोडून टाकली. त्याचबरोबर त्याचे वडील बल्लाला तिथे सोडून पुन्हा घरी परतले. बल्लाला खूप भूक लागली होती, तो तहानलेला होता. त्याच्या वडिलांचा मार खाल्ल्यामुळे खूप जखमी सुद्धा झाला होता. अशा अवस्थेत सुद्धा बल्लाने श्री गणेशाचे नामस्मरण सोडले नाही व शेवटी तो सगळं भुकेमुळे तहानेमुळे बेशुद्ध पडला व त्याच वेळेस श्री गणेश त्याच्या भक्तीहून प्रसन्न होऊन तिथे प्रकट झाले. बल्लाने श्री गणेशाला पाहिले व त्याची तहानभूक सर्व हरपली व त्याच वेळेस त्यांनी श्री गणेशाला तिथेच राहण्यासाठी स्थित होण्यासाठी सांगितले व तिकडच्या जनमानसाची देखरेख करण्यास सांगितली व त्याचबरोबर श्री गणेशाने सुद्धा त्याला वरदान दिले, की ह्या ठिकाणी जिथे मी स्थित होत आहे तिथे मला तुझ्या नावाने ओळखले जाईल व तेव्हापासूनच ह्या मंदिराला बल्लाळेश्वर असे नाव पडले. हा मंदिर जो आता आपण पाहतो आहे तो दगडांनी बांधला गेला आहे व तो 1760 साली पेशव्यांद्वारे बांधला गेला आहे. त्या अगोदर सुद्धा कित्येकदा ह्या मंदिराला पुनर्निर्माण करण्यात आले आहे. त्याचबरोबर अष्टविनायक यात्रेमधील हा तिसरा मंदिर आहे. त्याचबरोबर या मंदिराची मूर्ती जर आपण पाहिली तर या मंदिराच्या मूर्तीची सोंड ही डाव्या बाजूची आहे व त्याचबरोबर ह्या गणपतीला शांततेचे, संयमाचे व भक्तीचे एक प्रतीक मानले जाते. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओपुरतं एवढंच. भेटूया आपण पुढच्या मंगळवारी एका नवीन अष्टविनायक गणपतीच्या कथेसोबत. तोपर्यंत जय श्री गणेश.